नमस्कार मैत्रिणींनो, अधिराज रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण अतिशय चविष्ट ढेशाच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. तर आता म्हणसाल ढेशाच्या शेंगा कशा प्रकारच्या असतात, तर शक्यतो ह्या शेंगा ग्रामीण भागातच भेटल्या जातात. तर आता मी तुम्हाला ह्या शेंगाचे झाड कसे असते तेही दाखवणार आहे व्हिडिओ, आणि भाजी पण कशा प्रकारची केली जाते हेही तुम्ही बघणार आहात पुढे. तर ही भाजी अतिशय चविष्ट लागते. तर चला तर आपण पाहूयात ह्याची रेसिपी. तर सर्वप्रथम हे भाजी पाहू शकता की अशा प्रकारे ह्याचं झाड असतं. नंतर हे बघा, ह्याच्या शेंगा अशा, हे झाड व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्या झाडाच्या शेंगा अशा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत, बारीक स्वच्छ धुवून. तुम्ही बघू शकता ह्या शेंगा अशा प्रकारे दिसतात. तर ह्या शेंगा कट करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. नंतर ह्या ढेशाच्या शेंगा स्वच्छ धुतलेल्या त्यात टाकून कुकरचे झाकण लावून आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. तर ही भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. 2 चमचे तेल, जिरी, मोहरी, गोडा मसाला, काळा मसाला, लाल तिखट, हळद, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं. हे सर्वप्रथम आपण आता लसूण आणि खोबरं बारीक करून घेणार आहोत उकळीमध्ये. ते चांगलं ठेचून घ्यायचं आहे आपल्याला. ठेचून घेतल्यानंतर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण हे ढेशाच्या शेंगा शिजलेल्या आहेत का ते चेक करायचे. बघू शकता तुम्ही ढेशाच्या शेंगा कशा प्रकारे शिजलेल्या आहेत. तर पॅनमध्ये तेल टाकून सर्वप्रथम तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर त्यात मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आहे. जिरे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. चांगली तडतडल्यानंतर लसूण आणि खोबरं आपल्याला टाकून ते चांगलं परतून घ्यायचं आहे. लाल होईपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे चांगल्या प्रकारे. नंतर आपण आता त्यात मसाले ॲड करणार आहोत. आपले लाल तिखट, हळद, कढीपत्ता, गोडा मसाला, काळा मसाला, हे सगळे मसाले त्यात ॲड करून आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. कमीत कमी 1 मिनटं त्याला आपण हलवून घेणार आहोत. तर बघू शकता आपण व्हिडिओमध्ये कशा प्रकारे हलवून घेत आहे. तर चांगल्या प्रकारे हलवून घेतल्यानंतर शेवटी कोथिंबीर टाकून पण परतून घ्यायचं आहे. चांगली कोथिंबीर तडतडू द्यायची आहे. कोथिंबीर तडतडल्यानंतर आपण आता त्याच्यात टाकणार आहोत ढेशाच्या शेंगा. ढेशाच्या शेंगा टाकल्यानंतर त्या शेंगा चांगल्या प्रकारे परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. चांगलं त्याला बाइंडिंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं आपल्याला पाणी त्यात टाकून चांगले परतून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकून त्याची एक वाफ काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की ढेशाची वाफ काढणार आहोत थोडंसं पाणी ॲड करून. तर पाहू शकता तुम्ही भाजी कशा प्रकारे दिसत आहे. खूप छान प्रकारे ही भाजी दिसत आहे. चवीला पण अप्रतिम लागते. आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच सोपी व चविष्ट रेसिपी पाहायला बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.